नमस्कार. आज आपण अतिशय सोपी आणि अतिशय खुसखुशीत अशी चकलीची एक रेसिपी पाहणार आहोत. तर ह्या रेसिपीसाठी आपल्याला अगदी घरी असलेलं जे साहित्य आहे त्यापासून ही तयार होते आणि भाजणी करायला नको, काही नको, अगदी झटपट अशी आपण ही चकली तयार करू शकतो. तर या ठिकाणी 2 कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 कप हा डाळव्याचं पीठ घेतलं आहे. डाळवा आपला जो मिळतो विकत, तर त्या डाळव्याचं आपण पीठ करून घेतलं आहे. त्याऐवजी तुम्ही भाजलेलं थोडंसं बेसन पीठ जे आहे तर ते सुद्धा वापरू शकता. आणि या ठिकाणी उकळून घेतलेले आहे मी 3 बटाटे. ते छान असे बारीक किसले आहे. जे मिक्सरमधून काढायचे आहे तरीसुद्धा मी बारीक किसून घेतले आहे, कारण त्यात काही लम्स वगैरे राहायला नकोत. आणि आता ह्या मिश्रणामध्ये आपण भरपूर असे तीळ टाकून घेतलेले आहे. त्याचसोबत आपण जिरं, हळद आणि लाल तिखट हे आपण आपल्या आवडीप्रमाणे हे मसाले कमी जास्त करू शकतो. आणि त्यानंतर चवीनुसार आपण मीठ घालून घेतलेलं आहे. आणि हा ओवा आपण या ठिकाणी घालत आहोत. चकली म्हटली की ओवा आणि तीळ हे तर आवश्यकच आहे. आणि थोडं तिखटाचं प्रमाणही मी थोडं कमी घेतलेलं आहे, कारण लहान मुलांना ते खायचं आहे आणि उन्हाळा असल्यामुळे म्हणजे भरपूर त्यांना असं अधूनमधून खायला लागतं. तर बाहेरचे कुरकुरे करण्याऐवजी आपण जर ही चकली केली तर अतिशय ही चांगली राहील. आणि आता आपण 3 चमचे पोहे खाण्याचे जे चमचे आहेत तर ते 3 चमचे तेल यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि जो बटाटा होता आपण किसून घेतलेला, तर तो मिक्सरला बारीक केलेला आहे. जर आपण त्याच्यात थोडं पाणी जास्त टाकलं असतं तर आपल्याला कदाचित पाणी टाकायचं काम पडलं नसतं, परंतु आपण तो थोडा कमी पाण्यातच आपण तो बारीक केलेला आहे. आणि हा बटाटा, सगळे मसाले सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर जर आवश्यक वाटलं तरच आपण यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे. आणि आपण नेहमीची जसं चकलीचं पीठ भिजवतो त्यानुसार आपल्याला जास्त सैल असं हे पीठ भिजवायचं नाही आहे आणि खूप कडकही ते भिजवायचं नाही आहे. तर मध्यम असं हे पीठ आपल्याला चकलीचे बरोबर आपल्या साच्यातनं पडेल, तर असं पीठ आपल्याला तयार करायचं आहे. जर पातळ केलं तर चकली आपली ही खमंग खुसखुशीत काही होणार नाही. तर त्यासाठी आपल्याला थोडं घट्टसर असं पीठ भिजून घ्यायचं आहे. तर अगदी थोडं पाणी याला लागलेलं आहे. बटाटा बारीक करताना आपण जर पाणी टाकलं तर आपल्याला त्याची पाणी घालायची गरज पडत नाही. आता थोडंसं तेल लावून आपण हा गोळा मळून घेत आहोत. आणि आता हा चकलीचा साचा आपण घेतलेला आहे आणि यामध्ये आपण आता ह्या गोळ्याचा लांबसर असा गोळा करून त्यामध्ये टाकणार आहोत. आणि चकली पात्रामध्ये हा गोळा टाकताना आपल्याला थोडासा दाबून हा भरायचा आहे, नाही तर थोडा गॅप राहिला की मग त्याचे तुकडे पडतात. आणि या ठिकाणी मी चकलीचे असे छोटे छोटे चकल्या तयार केलेल्या नाही आहेत. तर छान असं डायरेक्ट त्या तेलामध्ये असं ते मोठ्या मोठ्या चकल्या ह्या टाकलेल्या आहेत. तर उन्हाळ्यात अधूनमधून खायला मुलांना काहीतरी पाहिजे असतं आणि अगदी इन्स्टंट अशी ही आपली चकली तयार होते आणि चवीलासुद्धा अतिशय अप्रतिम अशी आहे आणि कुरकुरीत खुसखुशीत अशी ही चकली आहे. आणि आपण चकली न पाडता छोट्या छोट्या ज्या चकल्या आपण नेहमी करतो तसं न करता मी डायरेक्ट त्या तेलामध्ये अशा मोठी अशी एक चकली टाकलेली आहे, कारण आपल्याला नंतर त्याचे तुकडे करायचे आहेत. आणि आता एका बाजूने छान अशी थोडी कडक झाली, म्हणजे बुडबुडे थोडे कमी झाले की आपण ही पलटून घ्यायची आहे. आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडे बुडबुडे कमी होईपर्यंत आपल्याला शेकून घ्यायचं आहे. आणि तेल जे आहे तर ते सुरुवातीला थोडं गरम पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं मीडियम आणि लो टू मीडियम असं हे तेल गरम आपल्याला पाहिजे आहे. आणि गॅससुद्धा आपल्याला थोडा कमीच ठेवायचा आहे. आता आपण हे दुसरीसुद्धा एक चकली तयार करत आहोत. अगदी म्हणजे झटपट असा होणारा हा पदार्थ आहे. आणि पहा, चकल्या त्या निघाल्या नाही की लगेच मागणी सुरू झाली की दे गं एक तुकडा, दे गं एक तुकडा.
तर आता हे छान आपण अशा ह्या चकल्या तळून एकावर एक काढून घेणार आहोत. आणि आता शाळासुद्धा सुरू होणार आहेत. तर शाळेतही आपण थोडंसं एखाद्या दिवशी आपण ज्या दिवशी नाश्ता असतो शनिवारी वगैरे, तर त्या दिवशीसुद्धा आपण ही चकली देऊ शकतो. त्यामध्ये डाळवा आहे आणि तांदळाचं पीठ आहे आणि त्यामुळे बटाटा आहे, पौष्टिक हे अशी ही चकली आहे. आणि तेल आपल्याला छानपैकी निथरून घ्यायचं आहे. हे मात्र नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा तेलातून आपण कोणताही पदार्थ काढतो तर थोड्या वेळ तो कढईवर धरून ठेवायचा, थोडंसं तेल त्याचं निथरू द्यायचं आणि त्यानंतरही आपण ते जाळीतच ठेवलेलं आहे. एक्स्ट्रा तेल असेल तर ते निघून जातं, पण तेल त्यामध्ये राहतच नाही. अशा प्रकारे आपली सुंदर अशी चकली तयार झालेली आहे. तर अशी माझी ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा. धन्यवाद. आता आपण पाहू शकतो की चकलीला सुंदर असे काटेसुद्धा आलेले आहेत. चकली आपली चांगली झाली की नाही, आपलं पीठ व्यवस्थित आहे की नाही, हे जे काटे येतात ना चकलीवर, तर त्याच्यावरून ते ठरत असते. आणि छान असा आवाज ह्या चकलीचा तुम्ही ऐकू शकत असाल की त्या भांड्यामध्ये टाकताना छान खडखड असा आवाज येत आहे. आणि मी थोडासा एक तुकडा तोंडातही टाकून पाहिलेला आहे, तर छान असा कुरुम कुरुम असा तो लागलेला आहे. म्हणजे अतिशय सुंदर आणि चवीला पण अतिशय छान अशी ही चकली झालेली आहे. तर आपण घरी नक्की ट्राय करा. आणि आपण कुठून ही रेसिपी पाहत आहात तर ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि आपल्याला रेसिपी कशी वाटली. अतिशय सोपी आहे, करायला पण अतिशय सोपी आहे आणि घरचंच साहित्य आहे आणि अजिबात तेलकट न होणारी अशी ही रेसिपी आहे.